नमस्कार, माझं नाव आहे उषा पवार. सगळ्यात आधी तर मी तुम्हा सगळ्यांनाही सांगते की हा व्हिडिओ कोणत्याही राजकारणी व्यक्ती किंवा सामाजिक व्यक्तीशी संबंधित नाही आहे. त्यांनी कोणीही वाईट वाटून घेऊ नका. हा व्हिडिओ फक्त त्या लोकांसाठी आहे जे पूर्ण महाराष्ट्रात जे आमच्या समाजाचे म्हणजे वडर समाजाचे लोक आहेत त्यांच्यासाठी. मी त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे. तर मला एक सांगा, जे आमच्या समाजाची लोक आहेत, वडर समाजाची लोक आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ यासाठी बनवला आहे की आपली एकी कुठे आहे, जी आपल्यात एकता आहे, एकजूटता आहे, ते कुठे आहे. फक्त वडर समाज संघटना असं म्हणून फक्त बनवलं आहे आणि जय बजरंग जय वडार बस एवढंच आहे. का एकीपणा आहे? थोडं तुम्ही मोठे झाले, एखाद्या जॉबला लागले, पैसा आला, जॉबचं जाऊ द्या, 5 एकर जमीन जर आली तर तुम्ही डायरेक्ट कुठं जाता? शेंड्यावरती, डोंगराच्या टोकावरती. आणि जे तुमच्यापेक्षा खालचे लोक असतात म्हणजे तुमच्याच समाजाचे म्हणजे आपल्याच समाजाचे म्हणजे वडर समाजाचे, तुमच्यापेक्षा जे खालचे असतात ना, त्यांना तुम्ही पायाखालची धूळ समजता. हाच जो आहे ना, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या वडर समाजाच्या लोकांचा. जे लोक पुढे जातात, सरपंच होतात, नोकरीला लागतात, PSI होतात, त्यांच्यात जर थोडी एकजूटता आली ना, तर आपल्या समाजात कोणी गरीब राहणार नाही. समजतं का तुम्हाला? फक्त संघटना तयार करून काहीच होत नाही, काहीच होणार नाही आहे. फक्त काय होईल माहिती का? तुम्ही पुढे जासाल, बस तुम्ही पुढे जासाल, सगळ्या लोकांना गोळा करायचं, जय बजरंग जय वडार असं म्हणत फिरायचं, बस एवढंच करता तुम्ही. तुमच्यात एकी नाही आहे, काही नाही आहे. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहिती का? तुम्हाला स्वतःच्या जातीची लाज वाटते. तुम्ही फक्त म्हणता VJNTमध्ये खूप कास्ट येतात, आपलीच कास्ट येत नाही. VJNTमध्ये खूप कास्ट येतात. असं गर्वाने कधी सांगा ना की मी वडार आहे. मी जशी सांगते, लहानपणापासून मी गर्वाने सांगते की मी वडर समाजाची आहे आणि माझ्या मुलांनाही, 2 मुलं आहेत मला, त्यांनाही मी आपलीच भाषा शिकवते. मी अजून त्यांना मराठी शिकवली नाही आहे, वडारच भाषेत बोलते. आणि हा व्हिडिओ मराठीत बनवण्याचं कारण काय माहिती आहे? निम्म्यापेक्षा जास्त लोकांना आपली भाषाच येत नाही आणि समजतही नाही, मराठीत बोलतात ते. तुम्हाला जर तुमच्या जातीची लाज वाटते तर मग काय फायदा आहे या संघटनेचा? फक्त नावापुरती. आणि जे मोठे म्हणजे पुढे गेलेत ना लोक, संघटना तयार केलेत, अध्यक्ष झालेत किंवा काही असं, जे कोणत्या नोकरीला वगैरे लागलेत, मला एवढंच सांगा की गरीब जे वडारी लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय केले? BSc बायो झाली माझ्या मिस्टरांचं, BSc झाली. 8,000 पगारासाठी दिवस रात्र झटतात. फक्त 8,000 पगार आहे त्यांना. 8,000त 2 मुलांचा आणि मी म्हणजे बायकोचा सांभाळ करतात. 8,000 पगारात पूर्ण महिना कसा जातो माहिती आहे तुम्हाला? बेरोजगार, सुशिक्षित बेरोजगारासाठी काय केलं आहे तुम्ही? केलं आहे काहीतरी? काय तर म्हणे जय बजरंग जय वडार, बस काहीतरी करा ना, पुढे जा, एकजूट व्हा, सगळ्यांना सांगा की आपल्या समाजासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे, काहीतरी मोठं व्हायचं आहे. मी स्वतः, माझ्यात किती गुण आहेत, म्हणजे स्वतः किती क्वालिफाईड आहे हे कोणाला माहिती आहे? काहीच नाही. माझं भवितव्य काय माहिती का? इथं स्वयंपाक करायचा, 2 मुलांना सांभाळायचं, माझ्या नवऱ्याचा जो महिन्याचा 8,000 पगार येतो त्याच्यात कसं घर चालवायचं एवढंच करू शकते मी फक्त, बस. ह्याच्या पलीकडं काहीच करू शकत नाही. मी फक्त हा व्हिडिओ यासाठी बनवला की तुम्हाला, म्हणजे हा माझा व्हिडिओ तुम्ही बघसाल, आवडेल का नाही आवडेल तो तुमचा प्रश्न आहे. तो तुम्हाला आवडतो का नाही आहे, किंवा तुम्हाला काय वाटतं, तर या कानाने ऐका आणि या कानाने सोडून द्या, बस. आणि तसं पण आपण हेच करतो आहे. आपल्या लोकांचे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहिती आहे का? आठवडाभर काम करायचं, मंगळवारी मस्तपैकी मटण आणायचं, 4-5 क्वार्टर हाणायचे आणि झोपायचं, बस एवढंच आहे. एकजूटता काय असते ना, हे आपल्या लोकात अजिबातच नाही आहे. तुम्ही बघा, बौद्ध, महाग, मुसलमान, मराठी जे असतात ना, एखादा जो पुढे जातो ना, त्याच्यासोबत त्याच्या पूर्ण गावातील जितकी मराठी असो, त्यांच्या पूर्ण समाजाला ते पुढं नेण्याचा प्रयत्न करतात. आणि आपण काय करतो माहिती का? आपण एखादा माणूस पुढे गेला की त्याला इतका ॲटिट्यूड येतो, बाप रे बाप, सांगूच नका. तो मोठा म्हणजे बॉसच होऊन जातो, सांगायचं कामच नाही. ही माझी लहानपणापासून मी बघते की आपल्या लोकांना एकीच नाही आहे, अजिबात नाही आहे.
काही फायदा नाही आहे तुमच्या संघटनेचा जोपर्यंत तुम्ही घरोघरी जाऊन आपल्या वडारी समाजातील लोकांमध्ये एकी निर्माण नाही करू शकत ना, तोपर्यंत तुमच्या संघटनेचा काहीच फायदा नाही आहे. गोळा करा त्या स्त्रियांना, त्या महिलांना जे वैतागल्यात, त्यांच्या पिदाड्या नवऱ्यांना जे वैतागलेत ना, त्यांना गोळा करा. समाजातील आपल्या वडार समाजात जे बेरोजगार लोक आहेत, जे कष्ट करणाऱ्या बाया आहेत, मी माझ्या सासूला, माझ्या आईला, माझ्या आजीला, माझ्या काकूंना सगळ्यांना बघते. कष्ट करतात ते, दिवस रात्र कष्ट करतात, फक्त कष्ट करतात. आणि काय माहिती का, 100-200 रुपये त्यांचा रोज येतो, त्याच्यात ते खातात, पितात, त्यांच्या मुलांना सांभाळतात, बस. स्वतःसाठी ते काहीच करू शकत नाही. एक स्त्री म्हणून, मी वडार समाजाची स्त्री म्हणून तुमच्यासमोर आव्हान ठेवते. आव्हानच म्हणा, आव्हान ठेवते की काय तुम्ही करू शकता ना. जे मोठे अध्यक्ष आहेत, नोकरीला आहेत, किंवा त्यांना वाटतं, खरंच वाटतं, खोटं नाही बरं, खरंच ज्यांना वाटतं की वडार समाजासाठी काहीतरी करायचं आहे, तर करून दाखवा. बघा माझा व्हिडिओ आणि आत्ता करा व्हायरल. नमस्कार.